नमस्कार. लाईव्ह कोल्हापूरमध्ये मी दीपाली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता मी आली आहे चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये आणि जाणून घेऊयात की इथल्या आजी आजोबा त्यांची दिवाळी कशी साजरी करतात ते. नमस्कार आजी. मला सांगा तुम्ही इथं किती वर्ष झाले आहात? सात वर्ष होऊन गेली इथं. अच्छा, आपलं नाव काय? माझं नाव शालिनी शिवाजीराव शिंदे. बरं. आणि मला सांगा तुम्ही आता घरापासून इतके वर्ष लांब आहात, मग तुम्हाला दिवाळी मग तुम्ही इथंच साजरी करता की तुमचा घरी कोण कोण असतं तिकडे? घरी मुलगा असते. बरं. आणि मग दिवाळी तुम्ही दिवाळीला इथेच असता? इथेच असते. मग तिकडे जावंच वाटत नाही मुलाकडे दिवाळीसाठी? नाही, आता अलीकडे गेले. बरं. मग तुमचा मुलगा वगैरे येतो तुम्हाला इथं दिवाळीत भेटायला? केव्हा तरी सवडीन त्यांच्या येतात. मग तुम्हाला असं घरापासून लांब राहून दिवाळी साजरी करायला कसं वाटतं? काय इथं पण चांगली दिवाळी होती आमची. बरं. सगळं फराळ असते, नवीन कपडे घेतात, सगळं असतं. आजोबा तुम्ही सांगा. आहे, ठीक आहे, चाललेलं आहे. जिथं आहे तिथं आनंदात राहायचं हां. असं आमचं हे आहे. कुठेही असलं तरी आपले बरं. आहे तसं ॲक्सेप्ट करायचं. बरं आहे, चांगलं आहे. मला सांगा तुम्ही आधी काय म्हणजे इथे 7-8 वर्ष झालं, त्याच्या आधी काय सर्व्हिस करत होता, काय काम करत होता? चांगले 28 वर्ष झाले. त्यापूर्वी ह्याच्यात पेन्शन झाले कोर्टातून आणि सर्व्हिसला होतो 5-6 ठिकाणी बरं. फिरून आलो. आता पेन्शन मिळते. बरोबर. काय काम म्हणजे कुठल्या गव्हर्नमेंट सर्व्हिस? न्याय खात्यात होतो. नाही खातं होता. बरं बरं. काय दिवस चांगले गेले. हां. काय हे नव्हतं, प्रश्न नव्हता. चांगलं वागवलं आम्ही, मनापासून हे केलं, काम केलं. त्याच्यामुळे बाकीचं काय प्रॉब्लेम आले नाही. आम्ही आपलं तांदूळ टाकायला गेलो, सगळं झालं. आता मुली लग्न झालेले आहेत. बरं. त्याच्यामुळे कोणाच्याच आता हे राहिलेलं नाही जबाबदारी. बरोबर. बरं, मला सांगा इथली तुमची दिवाळी कशी असते? वृद्धाश्रमातली इथली जी दिवाळी आहे ती कशी असते? कशी साजरी करता तुम्ही? आता इतके लोक आहात तुम्ही इथं, मग तुम्ही कशी एन्जॉय करता ही दिवाळी? काय अंघोळी करायच्या, नवीन कपडे, हे ते, फटाके, फराळ. बर. म्हणजे एकंदरीत सगळी धमाल असते तर तुमची इथं. आमच्यात असते सगळे. मग तुम्हाला दिवाळीतला कुठला पदार्थ जास्त खायला आवडतो काका तुम्हाला? दिवाळीला सगळ्यात आवडतं घेतलेलं आहे. थोडं थोडं खातो सगळेच. हो. पण स्पेशल बुंदीचा लाडू. बुंदीचा लाडू. तुमचा आजी? मी बेसनाचा लाडू. बेसनाचा लाडू. म्हणजे दोघांनाही गोड पदार्थ जास्त आवडतात. पण जरा आता तोंडावर कंट्रोल ठेवावा लागतो. हो, हो. आवड असं निराळं. हां. आणि आम्ही आमचं हे सांभाळून राहणं हे वेगळे. बरोबर. अगदी तब्येतीला जपून